चला नमस्कार. लाडक्या बहिणी अत्यंत महत्वाची अपडेट. लाडक्या बहिणीसाठी मोठी अपडेट. खात्यात जमा होणार आता 3,000 रुपये. 4,500 रुपये जमा होणार असं चालू होतं, परंतु आता नवीन अपडेट आलेली आहे की 3,000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत. कधीपर्यंत जमा होणार आहेत, कुठल्या महिलांना जमा होणार आहेत, कुठल्या महिलांना पैसे मिळणार आहेत, ही सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे शेवट पण व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर ज्या काही लाडक्या बहिणी आहेत, ज्या या पैशाच्या वितरणासंदर्भामध्ये वाट बघताय, रोज कॉल करताय, रोज व्हॉट्सअपला संवाद साधताय, त्या लाडक्या बहिणीसाठी पुन्हा एक व्हिडिओ. ताईनो काळजी करू नका. जशी तुम्हाला त्या ठिकाणी पैशाची गरज आहे, लक्षात ठेवा लवकरच सरकार पाठवेल. कारण सरकारने ज्यावेळेस जाहीर करेल त्याच वेळेस तुम्हाला पैसे मिळतील. परंतु शक्यता सध्याची अपडेट आहे 3,000 रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2 महिन्याचा एकत्रित लाभ लवकरच वितरित होणार आहे. आणि मंत्रिमंडळाची काय बैठक होणार आहे. एक 2 दिवसात तुम्हाला मागचा व्हिडिओ सुद्धा सांगितलं की 2 दिवसामध्ये लाडक्या बहिणीच्या पैशाच्या संदर्भामध्ये वितरणासंदर्भात अत्यंत महत्वाची अपडेट. तुम्हाला एकत्रित मार्च महिन्याचा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा हप्ता, दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्रित या महिन्याच्या मध्यापर्यंत तुमच्या खात्यामध्ये जे काही डीबीटी अकाउंट आहे तिथं पैसे मिळतील. ज्या महिलांना मिळाले नसतील किंवा मागचे कुठले हप्ते राहिले असतील तर ताईंनो ते हप्ते येणार नाहीत. परंतु ई-केवायसी प्रक्रिया तुम्ही केली असेल पूर्ण, तर तुम्हाला मार्चचे सुद्धा 1,500 मिळतील आणि एप्रिलचे सुद्धा 1,500. असे एकत्रित 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये त्या पैशाचं वितरण होईल. हा व्हिडिओ आवडला तर महिलांनो व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सगळ्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल नवीन आहे सबस्क्राईब सुद्धा एकदा करून द्या. ओके, बघा मार्च आणि एप्रिलचे हप्ते अद्याप जमा का झाले नाहीयेत. आता तुमच्या हप्त्या संदर्भामध्ये सरकारने पहिल्याच वेळेस असं झालेलं आहे. तुम्ही पाहिलं असेल ज्यावेळेस सरकारकडून झालं एकदा 3 महिन्याचे पैसे दिले, परंतु 2026 मध्ये जानेवारी असेल, डिसेंबर, त्यानंतर जानेवारी, फेब्रुवारी या महिन्याचे पैसे तुम्हाला पुढच्या महिन्यात दिलेले आहे. तो पुढचा महिना संपायच्या आतमध्ये. परंतु या मार्च आणि एप्रिलचे हप्ते तुम्हाला अद्याप का जमा झाले त्याचे सुद्धा काही कारण दिलेले आहेत, ते पण पाहणं गरजेचं आहे. मार्च महिना तुम्हाला इथं दिलेला आहे आणि एप्रिल महिना दिलेला आहे आणि इथं काहीतरी सर्च दाखवतोय. याचा अर्थ लक्षात ठेवा, लाभार्थ्यामध्ये चिंतेचं वातावरण आहे की आम्हाला अपात्र केलेलं आहे का. अनेक जणांच्या कमेंट सुद्धा आहेत की ही लाडकी बहीण योजना बंद झालेली आहे. अजिबात लाडकी बहीण योजना बंद झालेली नाही, फक्त नवीन फॉर्म भरणं बंद झालेलं आहे. लक्षात ठेवा, लाडकी बहीण योजना चालूच राहणार आहे, बंद अजिबात होणार नाहीये, काळजी करू नका. त्यानंतर मार्च आणि एप्रिल हा जो महिना आहे, या महिन्याचे लाभ अद्याप बँक खात्यात जमा झालेले नाहीत. लक्षात ठेवा, अनेक जणांचं आहे की मला 3,000 मिळाले, 2,000 मिळाले, 4,000 मिळाले, 6,000 मिळाले. लक्षात ठेवा, कुठल्याही महिलांना मार्च महिन्याचे 1,500 रुपये मिळाले नाहीत, एप्रिल महिन्याचे 1,500 रुपये मिळाले नाहीत. त्यामुळे काळजी करू नका. महाराष्ट्रामध्ये ज्या महिला आहेत, साधारणतः आता महिलांची पात्र होण्याची संख्या कमी प्रमाणात झालेली आहे. साधारणतः पहिला जर आकडा पाहिला असेल 2,63,00,000 महिलांचा आकडा होता, तो आता कुठेतरी 1,89,00,000 महिलांपर्यंत आलेला आहे. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात महिला काय अपात्र या लाडक्या बहीण योजनेमध्ये झालेल्या आहेत किंवा त्यांचे पैसे वितरण बंद झालेले किंवा त्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे. आता प्रशासनाकडून या विलंबाची स्पष्ट कारणे पुढील तारीख जाहीर झालेली आहे आणि कारण सुद्धा त्यांनी दिलेले आहे. ते बघूया नेमके काय आहेत. व्हिडिओ नवीन आहे पटकन सबस्क्राईब करा, कारण संपूर्ण ऑथेंटिक आणि डिटेल माहिती आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळते. विलंबाची 2 प्रमुख प्रशासकीय कारण त्यांनी दिलेली आहे. कोणकोणते 2 प्रमुख प्रशासकीय कारण दिलेत? एक, आर्थिक वर्षाचा अखेर आहे मार्च आणि एप्रिल, मार्च एंडिंग, मार्च एप्रिल, यामुळे एक तुम्हाला कारण दिलं की आर्थिक वर्षाचा अखेर आहे. त्यानंतर दुसरं तुम्हाला कारण दिलं की ई-केवायसी प्रक्रियेतील तांत्रिक जी काय गुंतागुंत आहे, या 2 कारणामुळे जे काय हप्ते लाडके बहिणीचे येतात ते विलंबनाचे प्रमुख प्रशासकीय कारण त्यांनी दिलेले आहेत, आर्थिक कारण नाहीये. या 2 प्रशासकीय आणि तांत्रिक कारणामुळे हप्ते वेळेवर जमा होऊ शकलेले नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मग ई-केवायसी अनिवार्य केल्याचा परिणाम लाभार्थी संख्येत घट झालेले. ई-केवायसी कंपल्सरीच केलेली आहे. ज्या महिलांनी ई-केवायसी केली नाहीये त्यांचे हप्ते बंद झाले. ज्या महिलांची अर्धवट ई-केवायसी झालेली आहे, पुन्हा केलेली नाहीये किंवा पुन्हा चुकीच्या पद्धतीने केलेले आहेत, त्या महिलांचे हप्ते तात्पुरत्या स्वरूपामध्ये बंद करण्यात आलेले आहेत. आता 30 एप्रिल पर्यंत ज्या महिला होत्या त्यांनी ई-केवायसी मध्ये दुरुस्त केलेले आहे. जे काही क्वेश्चन विचारले त्या दोन्ही प्रश्नाला दोन्ही ठिकाणी नो केलेला आहे. त्या महिलांची ई-केवायसी काय झालेली, अप्रूव्ह झालेली आहे. मग तुमच्या सोबतच त्या महिलांना सुद्धा
आता मार्च महिना आणि एप्रिल महिना या दोन्ही महिन्याचे 1500 मिळून 3000 रुपये त्यांच्या खात्यात येईल. ई केवायसी अनिवार्य केल्याचा परिणाम काय झालेला आहे की लाडक्या बहिणीची संख्या आहे ती संख्या मोठ्या प्रमाणात घटलेली आहे. कारण त्यात तुम्हाला सांगितलं की कोणकोणते कारण दिलेले होते. इथं जर पाहिलं असेल 2,40,00,000 मूळ लाभार्थी संख्या त्यांनी सांगितली. साधारणतः आपण पाहिलं असेल योजना सुरू झाली तेव्हा 2,63,00,000पर्यंत, 47,00,000पर्यंत, 57,00,000पर्यंत अशा काय महिला होत्या. यांचा अधिकृत आकडा दिला यांनी की 2,40,00,000 मूळ लाभार्थी संख्या होती कधी योजना सुरू झाली तेव्हा. त्यानंतर सुमारे 54,00,000 लाभार्थी कमी झालेला ई केवायसी अनिवार्य केल्यामुळे त्यांची छाटणी झालेली आहे. विविध त्या ठिकाणी ते बसत नसतील योजनेच्या निकषामध्ये, त्यामुळे 54,00,000 लाडक्या बहिणी त्या ठिकाणी काय अपात्र करण्यात आलेले आहेत. आणि टोटल 1,80,00,000 लाभ सध्या लाभार्थी पात्र संख्या आहे. म्हणजे सध्या लाडक्या बहिणीला पैसे जे काय वितरण केलं जात आहे तर ती संख्या अधिकृत न्यूजच्या माध्यमातून माहिती दिलेली आहे. 1,80,00,000 एवढ्या सध्याच्या महिला ह्या पात्र आहेत. यांच्या खात्यात पैशाचं वितरण होईल. परंतु 30 एप्रिल जी काही शेवटची तारीख होती 30 एप्रिल, या 30 एप्रिलला ज्या महिलांनी 30 एप्रिल पर्यंत ई केवायसी जी आहे ती दुरुस्त केलेली आहे त्या सुद्धा 14,00,000 महिला भगिनी होत्या. मागच पाहिलं आपण न्यूजच्या माध्यमातून. तर त्या ज्या महिला अप्रूव्ह झाल्या असेल त्यांची ई केवायसी तर त्या या आकड्यामध्ये त्या महिलांची संख्या सुद्धा ऍड होऊ शकते. आणि साधारणतः सध्याच्या घडीला 1,80,00,000 महिलांच्या खात्यामध्ये पैसे वितरित होतील. मार्च महिन्याचे आणि एप्रिल महिन्याचे टोटल 3,000 रुपये त्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वितरित. आता सर रोज हेच आहे परंतु पैसे वितरित कधी होणार आहेत ते महत्वाचं आहे. अनेक महिला त्यांना कळाले 4,500 येतील, 1,500 येतील किंवा 3,000 येतील, जे काय येतील ते येतील, पण पैसे कधीपर्यंत खात्यात जमा होतील आमच्या ते सांगणं गरजेचं. बघा योजनेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी जी काही ई केवायसीची अट कठोर करण्यात आली होती त्याच्यामुळे सरकारला फायदा झालाय. अनेक लाडक्या बहिणी अपात्र झाल्या आहेत आणि संख्या कमी होऊन 1,80,00,000पर्यंत आलेले. आता तुमचा हप्ता संदर्भात महत्वाचे अपडेट आहे. बघा अर्जाची कठोर छाननी आणि 54,00,000 लोकांची नावे का वगळली आहे. लोकांची मग त्याच्यामध्ये अपात्र असतील, पुरुषांनी सुद्धा फॉर्म भरले असतील, ज्या महिला आहेत गव्हर्नमेंट कर्मचारी त्यांनी सुद्धा फॉर्म भरले असतील, ज्या महिला योजनेच्या निकषामध्ये बसत नाहीयेत, उत्पन्न जास्त असेल, इन्कम टॅक्स भरतायत, फोर व्हीलर घरी असेल, सरकारी नोकरी असेल, या विविध कारणामुळे ते अपात्र झाले असतात. बघा नियमबाह्य अर्ज झालेले आहेत, रिजेक्टेड केलेला आहे. सरकारी कर्मचारी आणि नियमबाह्य अर्ज करणारे पुरुष यांना वगळण्यात आलेला आहे. त्यात महिला सुद्धा असतील ज्या नियमात बसत नाहीये. केवळ पात्र महिला आहेत. आता केवळ खऱ्या आणि पात्र महिलांनाच या योजनेचा त्या ठिकाणी लाभ मिळणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. मग पैसे कधीपर्यंत जमा होणार आहेत लक्षात ठेवा. पैसे सुद्धा दिलासा आहे. मे महिन्याच्या मध्यापर्यंत दोन्ही हप्ते एकत्र जमा होणार आहे. मे महिन्याच्या मध्यापर्यंत म्हणजे साधारणतः 17 तारखेपर्यंत मे महिन्याच्या तुमच्या खात्यात पैशाचं वितरण होऊन आहे सांगितलं त्यांनी. मार्च महिना तुम्हाला इथं दाखवलाय प्लस त्याच्यामध्ये ऍड केलंय आणि एप्रिल महिना इथे दिले 1,500. मार्च महिन्याचे 1,500, एप्रिल महिन्याचे 1,500 आणि इकडे बँकचं स्टेटमेंट दिले, बँक दाखवलेले आहे आणि ग्रीन मध्ये दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला 3,000 रुपये तुमच्या खात्यात कधी येणार आहे वितरण मे महिन्याच्या मध्यापर्यंत दोन्ही हप्ते एकत्र त्या ठिकाणी जमा होणार असं त्यांनी सांगितलेलं. आता तारीख आहे 15 मे पर्यंत. मे महिन्याच्या 15 तारखेपर्यंत सरकारकडून पैसे खात्यात जमा करण्यासाठी पावले उचलण्यात आलेली आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग कधीपर्यंत पैसे येणार आहेत तर 15 मेच्या दरम्यान सरकार त्या ठिकाणी सरकारकडून पैसे खात्यात जमा करण्यासाठी पावले उचलण्यात आलेले आहे. लवकरच तुमच्या खात्यात या पैशाचं वितरण त्या ठिकाणी होणार आहे. हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे कारण आता कन्फर्म झालेलं आहे की 1,500 रुपये येणार आहेत लाडक्या बहिणीच्या खात्यात की 4,500. तर आता 3,000 रुपये येणार आहेत. 1,500 नाही ना, 4,500 नाही. मार्च महिना आणि एप्रिल महिना दोन्हीचे पैसे या महिन्याच्या मध्यापर्यंत मे महिन्याच्या मध्यापर्यंत दोन्ही हप्ते एकत्र येतील असं सांगितलं. काही प्रश्न असेल तर कमेंट करा. खूप जण आहेत ज्यांच्या कमेंट आहे की योजना बंद झालेली आहे किंवा बंद होणार आहे. अजिबात बंद होणार नाही, काळजी करू नका. जोपर्यंत सरकार आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना सुरू त्यांना ठेवावं लागणार आहे आणि राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला पैसे येतील. उलटे आता या 1,500 मध्ये 2,100 रुपयाची मागणी वाढणार आहे आणि 2,100 रुपये सुद्धा तुम्हाला लवकरच मिळतील. शक्यता ज्यावेळेस नवीन GR येईल त्या संदर्भात ते GR काढतील आणि 2,100 रुपये लाडकी बहिणीला कधीपर्यंत मिळतील ते पण स्पष्ट करतील. पण सध्याच्याला तुम्हाला 1,500 रुपये आणि 1,500 किती 3,000 मिळतील ज्यावेळेस 2,100 रुपये सुरू होईल. आता लक्षात ठेवा ई केवायसी जी काय त्याची मुदत वाढवलेली नाही अजून. पुन्हा एकदा जर मुदत वाढवली परत ई केवायसी मध्ये होतील.
म्हणजे खूप साऱ्या महिला त्या ठिकाणी कमी 2,63,00,000 किंवा 2,40,00,000 1,80,00,000 महिला आल्यात, म्हणजे 54,00,000 लाडक्या बहिणी या अपात्र करण्यात आल्या केवायसी मुळे. मग या ज्या महिला राहिल्यात त्या महिलांना 2100 रुपये लवकरच मिळतील. कधीपर्यंत मिळतील हे अधिकृतपणे सरकार ठरवेल, त्याचा GR येईल, त्यानंतर तुम्हाला मिळतील. पण सध्याच्याला 1500 मार्च 1500 एप्रिल असे 3,000 रुपये तुमच्या खात्यात या महिन्याच्या मध्यापर्यंत येतील. म्हणजे साधारणतः एक 15 मे पासून शक्यतो आहे तुम्हाला पैसे यायला सुरुवात होईल. हा व्हिडिओ महत्वाचा आहे, आवडला तर लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, थांबतो.